Hello everyone, good morning to all. Dear students, लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बायो इक्वॅलन्स काय असतं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. वाय बायो इक्वॅलन्स इज इम्पॉर्टंट वी ऑलरेडी डिस्कस ओव्हर देअर. ओके, सो बायो इक्वॅलन्स एवढं महत्त्वाचं का असतं, इम्पॉर्टंट का असतं त्याच्याबद्दल आपण बघितलं. बायो इक्वॅलन्स स्टडीची रिक्वायरमेंट काय आहे ते आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं. सो बायो इक्वॅलन्स काय असते, तर बायो इक्वॅलन्स स्टडी आपण केव्हा करतो, जर आपल्याला त्या ठिकाणी एखादं ANDA फाईल करायचं असेल, ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशनसाठी आपण जात असू. ओके, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन आपण का करतो, तर आपल्याला त्या ठिकाणी जेनेरिक जे काही फॉर्म्युलेशन असेल ते फॉर्म्युलेशन बनवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ANDAचं फायलिंग करतो आणि त्याच्यासाठी जो काही डेटा असतो तो डेटा त्या ठिकाणी जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो त्याच्यामधलं मोस्ट इम्पॉर्टंट जी एक स्टडी असणार आहे तो म्हणजे बायोइक्वॅलन्स. ओके, तो असणार आहे बायोइक्वॅलन्स स्टडी. आता बायोइक्वॅलन्स स्टडीची रिक्वायरमेंट काय आहे किंवा रेग्युलेटरी ॲज पर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट बायोइक्वॅलन्स हा कसा कोणते पॅरामीटर मॅच झाले पाहिजे. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं किंवा बघायचंय. ओके, व्हाय अँड हाऊ बायोइक्वॅलन्स स्टडी इज रिक्वायर्ड टू फाईल दी पर्टिक्युलर ANDA फायलिंग. ओके, तर त्याचं रिक्वायरमेंट आपलं हे त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहे आपण बिफोर आपण थोडं रिवाइज करेल जे टर्म्स आपण यूज कर त्या आपण रिवाइज करू. ओके, काही पण त्या पण या ठिकाणी ज्या टर्म होत्या जसं की ॲबिलिटी इक्वॅलंट थेरप्यूटिक काय त्याला एकदा तर आपण त्या ठिकाणी ज्या रेग्युलर रिक्वायर या डिस्कस करेल. ओके, सो ऑल विल आपण बघू. सो इट इज रेट अगेन. ओके, रेट असेल देन एक्सटेंड म्हणजे त्या वी द ऍक्टिव्ह ingredient द active moiety is absorbed from a drug product and become available at the site of an. जसं की आपण ऑलरेडी त्या ठिकाणी डिस्कस केलंय, ही पण डेफिनेशन या ठिकाणी सेमच आहे की जे काही रेट आणि एक्सटेंट असणार आहे इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं किंवा इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट मधलं किंवा आपण त्याला म्हणू शकतो की ऍक्टिव्ह मोइटी. ओके, जे काही तुमचं डोसेस फॉर्म असणार आहे ते डोसेस फॉर्ममधून जी काही ऍक्टिव्ह मोइटी असेल ती मोइटी त्या ठिकाणी सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ऑर वी कॅन से दॅट ॲट द साईट ऑफ ॲक्शन किती रेट अँड एक्सटेंटमध्ये अवेलेबल होते त्याला म्हणतो आपण बायो अवेलेबिलिटी. ओके, सो इट इज अकॉर्डिंग टू दी FDA guideline and as per the WHO guidelines it may be defined as the rate and the extent to which the active drug ingredient or the therapeutic moiety is absorbed from a drug product and becomes available at the site of drug action. ओके, तर जे काही रेट आणि एक्सटेंड असणारे ड्रग डोसेस फॉर्म मधलं किंवा आपण त्याला ऍक्टिव्ह मोइटी म्हणू, ऍक्टिव्ह मोइटी जी की तुमची सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये अवेलेबल होणार आहे फॉर द त्याला आपण म्हणतो बायोबिलिटी. हाऊ मच अमाउंट ऑफ active ingredient or active moiety is available at the systemic circulation for the therapeutic effect. Okay, so आपण या ठिकाणी as per FDA as well as per WHO जी काय बायोबिलिटी डेफिनेशन होती ती डेफिनेशन या ठिकाणी बघितली. ओके, then what is by bioequivalence as per the FDA guideline. So according to FDA guideline it may be defined as the absence of a significant difference in the rate and extent
काय आहे, तर जे काही सिग्निफिकन्स डिफरन्स असणार आहे, आपण म्हणू शकतो की जे काही रेट आणि एक्सटेंड मधला दोन जे काही डोसेस फॉर्म असतील सेम ॲक्टिव्ह मोइटीचे किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटचे APIचे, ओके, दोन डिफरंट डोसेस फॉर्म, त्याच्यामधला जे काही रेट आणि एक्सटेंड असेल त्याच्यामधला डिफरन्स हा लेस असेल, कमी असेल किंवा ॲब्सेन्स असेल, ओके, किंवा आपण म्हणतो की निग्लिजिबल असेल, ॲट विच active ingredient or the active moiety in pharmaceutical equivalents or pharmaceutical alternatives becomes available at the site of drug action, ओके, आणि ते जे काही रेट अँड एक्सटेंट ऑफ ड्रग असेल ते त्या ठिकाणी ॲट द साईट ऑफ ॲक्शन फॉर द थेराप्युटिक इफेक्ट अवेलेबल असेल, becomes available at the site of action when administered at the same molar dose under the similar condition, ओके. तर सेम जो काही डोस असेल तो डोस दोघांमधला सेम असेल, त्याच्यामध्ये डिफरन्स राहणार नाही, ओके, अंडर द सिमिलर कंडिशन इन अँड ॲप्रोप्रिएटली डिझाईन स्टडी, आणि जे काही त्याच्या कंडिशन्स असणार आहे त्या कंडिशन पण सेम असतील. जर जर समजा एका कंडिशनमध्ये आपण त्या ठिकाणी इन विट्रो स्टडी करतोय, जर समजा फॉस्फेट वापर घेतलं तर आपण या ठिकाणी पण फॉस्फेट वापर घेतोय, किंवा जे काही डिझोल्युशन मीडिया असेल तो डिझोल्युशन मीडिया सेम असेल, त्याचे जे काही सॅम्पलिंगचे टाईम इंटरवल असतील ते टाईम इंटरवल सेम असतील, अशा प्रकारे आपण जे काही त्याच्या कंडिशन्स असतील त्या कंडिशन्स त्या ठिकाणी सिमिलर ठेवून जो काही स्टडी असेल तो स्टडी त्या ठिकाणी डिझाईन करून आपण त्या ठिकाणी जे काही रेट अँड एक्सटेंड आहे त्या ड्रगचं ते आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतात बायो इक्विव्हॅलन्स, ओके. सो ॲज पर FDA, ओके, तर याला आपण म्हणू ॲज पर FDA गाईडलाईन की बायो इक्विव्हॅलन्स काय असते ते, ओके. देन बायो इक्विव्हॅलन्स रिक्वायरमेंट, आता हे जे काही बायो इक्विव्हॅलन्स आहे, बायो इक्विव्हॅलन्स स्टडी आहे, त्या बायो इक्विव्हॅलन्स स्टडीची रिक्वायरमेंट काय, काय एवढं गरजेचं आहे, काय एवढं मॅन्डेटरी आहे बायो इक्विव्हॅलन्स. सो लेट्स सी. A requirement imposed by the FDA for in vitro and or in vivo testing of specified drug products which must be satisfied as a condition for marketing. तर जे काही तुमचं इनोव्हेटर प्रॉडक्ट असणार आहे मार्केटमध्ये त्याच्याप्रमाणे जे काही तुमचं आपण म्हणू शकतो की जे काही तुमचं जेनेरिक प्रॉडक्ट असेल ज्याचे तुम्ही बायोइक्विव्हॅलन्स त्या ठिकाणी स्टडी करताय ते आणि इनोव्हेटर प्रॉडक्टचं बायोइक्विव्हॅलन्स हे मॅच करणं गरजेचं असेल, ते इन व्हायवो करा किंवा इन विट्रो करा, दोघं कंडिशनमध्ये त्या ठिकाणी मॅच करणं मॅन्डेटरी आहे, इम्पॉर्टंट आहे ॲज पर दी FDA's requirement, okay. Then next term may be bioequivalent drug product. So what is meant by bioequivalent drug product? So this term describes pharmaceutical equivalent or pharmaceutical alternative products that displays comparable viability when studied under similar experimental condition, okay. So हे काय असणार आहे, बायोइक्विव्हॅलन्स ड्रग प्रॉडक्ट काय असणार आहे, सो इट इज ए फार्मास्युटिकल इक्वॅलंट, हे फार्मास्युटिकल इक्वॅलंट असणार आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की फार्मास्युटिकल अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट असणार आहे दॅट डिस्प्लेस, आता ते काय शो करणार आहे, दॅट डिस्प्लेस कम्पॅरेबल बायोबिलिटी, ते बायो अवेलेबिलिटीला कम्पॅरिझन करतंय, कम्पेअर करतंय वेन स्टडीड, आणि ते केव्हा आपल्याला शो करेल, तर त्या ठिकाणी आपण जेव्हा एखादा सिमिलर टाईपचा एक्सपेरिमेंट कंडक्ट करू त्यावेळेस, ओके. तर त्याला म्हणू आपण बायोइक्वॅलंट ड्रग प्रॉडक्ट, ओके. Then for the systematically absorbed drugs, the test आपण त्याला म्हणू शकतो जेनेरिक ड्रग अँड रेफरन्स लिस्टेड ड्रग, इट मे बी द ब्रँडेड ड्रग शॅल बी कन्सिडर्ड बायोइक्वॅलंट इफ. आता जे काही तुमचं जेनेरिक ड्रग असणार आहे आणि दुसरं असेल तुमचं ब्रँडेड ड्रग, यांना बायो इक्वॅलंट आपण केव्हा म्हणू शकतो, कोणत्या कंडिशनमध्ये म्हणू शकतो, ॲज पर गाईडलाईन, ॲज पर FDA रिक्वायरमेंट, कोणत्या कंडिशनमध्ये म्हणू शकतो. सो फर्स्ट कंडिशन मे बी द रेट अँड एक्सटेंट ऑफ द ॲब्सॉर्प्शन ऑफ द टेस्ट ड्रग डू नॉट शो ए सिग्निफिकंट डिफरन्स, जेव्हा त्या ठिकाणी रेट अँड एक्सटेंट ऑफ द ॲब्सॉर्प्शन, जे काही टेस्ट ड्रग असेल तुमचं ॲज वेल ॲज जे काही तुमचं ब्रँडेड ड्रग असेल त्यांच्यामधला जो काही सिग्निफिकन्स डिफरन्स असेल तो डिफरन्स त्या ठिकाणी निग्लिजिबल असेल त्यावेळेस, फ्रॉम द रेट अँड एक्सटेंट ऑफ द ॲब्झॉर्प्शनमध्ये तो
डिफरन्स कमी असेल तेव्हा किंवा तो डिफरन्स नसेल तेव्हा ऑफ द रेफरन्स ड्रग when administered at a same molar dose of the therapeutic ingredient under similar experimental condition in either a single dose or the multiple dose. ते सिंगल डोस किंवा मल्टिपल डोस मध्ये आपण त्या ठिकाणी कंट्रोल ज्या काही कंडिशन असतील त्या कंडिशन मध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा बायोइक्वॅलन्स स्टडी त्या ठिकाणी करतोय, ॲब्झॉर्प्शन घेतोय. तर अशा केसमध्ये जो काही त्याचा रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी इक्विव्हॅलंट येणं गरजेचं असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे. ओके. सो ही एक त्याच्यामधली कंडिशन झाली की आपण तेव्हाच त्या दोन प्रॉडक्टला बायोइक्वॅलंट प्रॉडक्ट असं आपण कन्सिडर करू शकतो, म्हणू शकतो. ओके. देन नेक्स्ट पार्ट मे बी द okay. So next part or next condition may be the extent of absorption. The extent of absorption of the test drug does not show a significant difference. आता जे काही टेस्ट ड्रग असणार आहे तो टेस्ट ड्रग त्या ठिकाणी सिग्निफिकन्स डिफरन्स शो करायला नको. कशातला? फ्रॉम द एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ ए रेफरन्स ड्रग ॲब्झॉर्प्शन मध्ये when administered at the same molar dose of the, the therapeutic ingredient under similar experimental conditions in either a single dose or the multiple dose, and the difference from the reference drug in the rate of absorption of the drug is intentional. ओके. तर इंटेन्शनली आपण त्या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन प्रोव्हाइड करतोय, तरी सुद्धा त्या ठिकाणी जे काही सिंगल डोस असो किंवा मल्टिपल डोस असो त्या केसमध्ये जे काही ॲब्झॉर्प्शन असेल, रेट ऑफ एक्सटेंट असेल त्याचं, ते त्या ठिकाणी सिमिलर असणं गरजेचं असेल दोन डिफरंट फॉर्म्युलेशन मधलं. ओके. तेव्हाच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की दिस प्रॉडक्ट इज ए फार्मास्युटिकल इक्वॅलंट ऑर बायो इक्वॅलंट प्रॉडक्ट. ओके. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्या काही कंडिशन असतील त्या कंडिशन फॉलो करणं गरजेचं असणार आहे. ओके. देन ओके. Then if reflected in its proposed labeling is not essential to the attain a effective body drug concentration on chronic use and is considered medically insignificant for the drug. जर समजा त्या ठिकाणी जरी आपण लेबल क्लेम करतोय पण त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जे काही बायो अवेलेबिलिटी असेल, बायो इक्वॅलन्स असेल ते सेम आलं नाही, तर आपण त्याला बायो इक्वॅलंट म्हणू शकत नाही. ओके. देन when the above method are not applicable, for example the drug products that are not intended to be absorbed into the bloodstream, जर समजा ही वरची कंडिशन त्या ठिकाणी फॉलो नाही झाली, जे काही तुमचं ड्रग असेल ते ड्रग प्रॉडक्ट त्या ठिकाणी ब्लड स्ट्रीम मध्ये ॲब्सॉर्ब नाही झालं, then other in vivo or in vitro test methods to demonstrate bioequivalence may be appropriate. तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्या मेथड्स यूज करू शकतो इन व्हायवो और इन विट्रो, जे काही बायोइक्वॅलन्स असेल ते सेटअप करण्यासाठी. ओके. सो डिअर स्टुडंट्स, आय थिंक इनफ फॉर द डे. Remaining will be discussed in a next lecture. So thank you so much for being here. Thank you.